Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार, सुरेश धस यांचं वक्तव्य. पक्षाध्यक्ष नात्याने दोन्ही नेत्यांची भेट घडवली. धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार. राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर पडतो, मात्र बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि धस यांची मैत्री बाहेर आली. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झाले. धस मुंडे भेटीनंतर जरांगेंचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा. ठाकरेंचे कोकणामधील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त. भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या पक्षप्रवेश. आमदार किरण सावंतांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती. तर शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल. रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंगीन असा उल्लेख. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षाचं धोरण असलं तरी निवडणुकीमधील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको. निवडणुकीमधल्या पराभवासाठी आपणच जबाबदार. मनसेच्या बैठकीमध्ये अमित ठाकरेंची परखड भूमिका. माहितीमध्ये कोल्ड वॉर वगैरे काही नाही. कोल्ड वॉर वगैरे धादांत खोटं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. भाजप इतकी मोठी की कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील. भाजपच्या संघटना पर्व कार्यशाळेमध्ये रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. तर आमच्यासारखे वाहून नयेत याची काळजी घेतली पाहिजे. मुनगंटीवारांचा टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या. मृतदेह जमिनीमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार. आरोपी अटकेत. राज्यात जीबीएस आजाराचे 5 बळी. नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू. तर सांगलीच्या मिरजेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती. अटल सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. एमएमआरडीएच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. टायर फुटल्यानं बलकर थेट गॅरेजमध्ये घुसला. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. गुहागर तालुक्यामधल्या देवघर माळरानाला वणवा. माळरानावरील झाडांसह नव्यानं लागवड केलेल्या काजूच्या बागाही जळून खाक. स्थानिकांना आग विझवण्यात अपयश. देवीच्या गर्भगृहासह तुळजापूरच्या मंदिराची नव्यानं बांधणी होणार. मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसांमध्ये निश्चित होणार. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली नव्यानं मंदिर साकारलं जाणार. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार. पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना. छावा चित्रपट टॅक्स फ्री करा. राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. Cancer Healer Center, a new beginning.